न्यूज चॅनल आहे रिपब्लिक टीव्ही म्हणून. त्यांना त्या पुतीन आहे ना, पुतीन तो मग ते एक डुप्लिकेट आहे एक ओरिजिनल आहे. अरे आम्हाला काही घेणं नाही त्याचा. तो ओरिजिनल असू दे डुप्लिकेट असू दे, तो अमेरिके पायात बशीन आणि तो पायात बशीन. आपला फायदा काय? यानं 1 तासाभराची न्यूज करले ते 1 तासाभराची. एवढा बकवास मीडिया आहे ना ह्या देशाचा. बकवास मीडिया म्हणण्यापेक्षा ह्या देशातले लोक जोपर्यंत जागृत होत नाहीत ना, विचार करण्याची शक्ती याची शून्य व्हायला. हे विचार करू शकत नाही. हा मेलेल्या लोकांचा देश आहे. हा इथं काय वाढते, कोण खाते, काय चालू आहे याच्यात कसं लोकांचं आहे ना मानसिकता बदललेली आहे. बा जगा लागते. सकाळी उठले, संध्याकाळ झाली, झोपले, खायचे, गेले जाऊन जळून खाक झाले. तुम्ही जोपर्यंत विचार करून जगणार नाही ना, तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहणार. तुम्हाला लोक चुत्याच बनवणार. कारण की स्वतःसाठी काहीतरी करण्याची एक जिद पाहिजे. जिद. तुम्ही स्वतःमध्ये तर बदल घडवा. देशामध्ये बदल ऑटोमॅटिक घडील. पाऊस आला, काही लोक पावसात जाऊन मरतात. माहित आहे की पाऊस येते, पावसात पाय घसरते, पडते, मरते, सगळं माहित आहे. पण हे तरी जातात मरायले. मग हे गव्हर्नमेंटला ब्लेम करतात की बा गव्हर्नमेंटचं काम होतं. अरे भोसडीच्या, तुला माहित आहे ना पाऊस येणार आहे, कशाला घराच्या बाहेर पडून राहिला, मग शांत बसणं जरा असा. पण नाही, एवढा बकवास देश आहे ना हा, भयानक. कोण म्हटलं बा हा देशाला का बकवास म्हणते? कारण की इथची जनता, देश चांगला आहे. ज्यावेळेस भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ते लोक होऊन गेले, त्यावेळेस देश 1 नंबर होता. आता आहे की हा सगळा मूर्ख लोकांची भरती आहे. देश चांगला आहे पण एज्युकेटेड मूर्ख लोक आहेत. शिकले सवरलेले मूर्ख लोक आहेत. गेले देशाच्या राजकारणाची काही घेणदेण नाही आहे. हे मतदान करावं लागते बा, करावं लागते, नेता येते, काम करो ना करो. एकाही नेत्याले बाबा तुला निधी किती आला. एका जिल्ह्यात जवळपास खूप गाव असतात. त्या गावातल्या लोकांनी जर कधी आमदारला विचारलं की काय बाबा निधी किती आलता, तुम्ही काय खर्च केला, कसा खर्च केला, त्याचं काम आहे. पब्लिक सर्वंट आहे तो. पण येणं नेत्याला करून ठेवलाय बाप, आमदार साहेब, घंटा साहेब, तो पब्लिक सर्वंट, जनतेचा नोकर. आपल्या मतानं तो निवडून आला. पण नाही, येले ह्या मूर्ख जनतेनं करून ठेवले त्याला बाप. बाप मेला चालते, नेता नाही मेला पाहिजे. दुसरा येईन, तिसरा येईन, चौथा येईन. देशाचं कल्याण करणारे नेते निवडा तुम्ही. 1947 पासून भारत स्वतंत्र व्हायलाय, काही कायापालट झाला नाही. रस्त्यावरचे गड्डे तसेच आहेत. लोक गड्ड्यात पडतात, मरतात. एखादी ब्रेकिंग न्यूज येते, हा अमक्या ठिकाणी मेला, गड्डा होता, रोड हे झाला, ते झाला, सगळं. पण इतकी जनता, मूर्ख जनता, एक शब्दही बोलत नाही. विचारा ना सरकारले प्रश्न. तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला सरकारले प्रश्न विचारायचा अधिकार आहे. सरकारले तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा तेले अधिकार आहे. आपण तेले प्रश्नच करत नाही. भाऊ 5 वर्ष नेता आयुष्य करून घेते, मग माझ्या होसळ्यात जाऊ, पैसा कमवून घेते. 400 कोटी, 500 कोटी, कोणाची 1000 कोटी, हे एवढी संपत्ती व्हायलाय. का, कशी व्हायलाय? एखादा माणूस मरेपर्यंत 100 रुपये कमवू शकत नाही, 1 लाख रुपये कमवू शकत नाही. याची प्रॉपर्टी एवढी कशी होते? कारण की याला विचारणार कोण नाहीये. मूर्ख लोकांचा देश आहे, मूर्ख लोकांचा. त्यात हे टीव्ही वाले, हे याचा ते एक वेगळाच अँगल असते. आता तो रोहित पवारला बोल एक समजत नाही. तू गावकीन भावकीचं सोडणं, जनतेचं कल्याण होईल यासाठी विचार कर ना. मग अजितदादाला त्याचं उत्तर द्यावं लागलं. जर मी काही तुझ्या विचार नसता केला, तू आमदार नसता. खरी गोष्ट आहे त्याची. पण इतकी मेलेली जनता, ह्या गोष्टी तुम्ही बारकीनं लक्षात घेणं सुरू करा. जर आता सुरू करसाल ना, तर येणाऱ्या पिढीला एक चांगला स्वच्छ भारत मिळेल. नाही तर तुम्ही असेच मरणार आणि तुमची येणारी पिढी अशीच मरणार. चांगलं, माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत कुठेतरी.
निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती ही घटना झालेली आहे, त्याच्यामुळे मी अधिकच याच्यावरती काही बोलू शकत नाही. शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे. 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे. वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत, तो कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भात ये जो आप देख रहे हैं पुतिन, ये नकली पुतिन है, असली नहीं है. क्योंकि लोग कह रहे हैं कि पुतिन का दाहिना हाथ हिल रहा है, लेकिन उनका ये हाथ हिलता नहीं है. देखिए जरा, अब मैं आपको एक और तस्वीर दिखाऊंगा. दावा यह किया जा रहा है कि पुतिन ऐसे नहीं हंसते, इतने सहज नहीं होते. पुतिन बड़े गंभीर आदमी है, लेकिन वो प्रेस कॉन्फ्रेंस में कैसे हंस रहे थे, अलग अलग रिएक्शन दे रहे थे. देखिए जरा. अब एक और दावा दुनिया भर में किया जा रहा है. ये दोनों तस्वीर आप देखिए, यहां पर पड़ रहे हैं डिंपल, लेकिन यहां पर आप तस्वीर देखेंगे तो ये अलग हो जाएगी. यानी मिलने के लिए ये पुतिन पहुंचे, और दूसरी तरफ जो आपको दिख रहे हैं जिस पर एरो नहीं है, वो पुतिन असली पुतिन है. अब ये कहा जा रहा है कि डोनाल्ड ट्रंप मुलाकात की. ये जो आप एक न्यूज चॅनल आहे रिपब्लिक